औरंगजेबाने विचारलं, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी? संभाजी राजे म्हणले, हार कोणाची जीत कोणाची काय विचारतो? आमच्या हातातल्या बेड्या काढ. ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या काढशील ना, त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है वो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. मेरी 4 औलादे लेकिन सब गधों की फौज. कुणाच्याही पोटी चांगली पोरं जन्माला येत नाहीत. आणि माझा दावा आहे, आपण सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आपण पोराला सांगायचं व्यसन करू नये, आणि बापच संध्याकाळी सांगतंय जा जरा चुलीवर सिगरेट पेटून आण. पोरग असं येतंय बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतो जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलं? तुम्ही जे पेरणार ते उगवणार. म्हणून आबांनी व्याख्यानमाला सुरू केली, पण व्याख्यानमालेत फक्त आपण ऐकू शकाल. पण आता इथं बसलेल्या आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की आपण आपल्या वागण्यातून इतरांच्या समोर काही आदर्श निर्माण करू शकतो का. मला मगाशी दादांनी सांगितलं, कोविडच्या काळामध्ये आपण लोकांना खूप सेवा केली, लोकांसाठी कोविड सेंटर सुरू केलं. मला वाटतं ह्या ज्या सामाजिक भान आहे ना, हे आपल्यामध्ये असलं पाहिजे. ज्या पद्धतीने आबांनी कोविडच्या काळामध्ये काम केलं, तुमच्या माझ्या पिढीनं बघितलेलं हे सगळ्यात मोठं संकट. आपण काय 72चा दुष्काळ बघितला नाही, याच्या आधी अनेक संकट आलेली आहेत. तुम्हाला मोजकी सांगतो, नेपोलियन जेव्हा युरोपवर गेला ना चालून, त्यानं युरोप जिंकला, पण तिथं पिवळ्या तापाची साथ आली, पटापट सैन्य मारायला लागलं. युरोप तसाच सोडला आणि मोजकं उरलेलं सैन्य घेऊन त्याला मायदेशी यावं लागलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला, पटापट जनावरं मरायला लागली, जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसायाला यायला गेले. चीनमध्ये मिंग राजवट होती, प्लेगची साथ आली, पटापट माणसं मेली, चीनची अख्खी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. तुमच्या माझ्या पिढीनं बघितलेलं सगळ्यात मोठं संकट कोरोना. कोरोना कुणी बघितलाय का तुमच्यापैकी? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र. लोक खिडकीतनं खाली बघायची, जनावरं फिरतायत, आम्ही रस्त्यावर कधी येणार? थाळ्या बिळ्या टाळ्या काय काय केलं नाही आपण. पण 2 वर्ष मात्र आपल्याला रस्त्यावर फिरू दिलं. निसर्गाच्या समोर आपण आहोत कोण? निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. मला वाटतं तो काळ होता, तसं संकट परत कधी येऊ नये. त्या काळामध्ये अशी काही माणसं धावून आली आणि त्यांनी आदर्श निर्माण केला की अशा प्रसंगी आपण पुढारलेल्या माणसांनी, परमेश्वराच्या कृपेनं आपल्याकडे 2 रुपये आहेत, परमेश्वराच्या कृपेनं आपल्याकडे 7 स्थान आहेत. मला वाटतं या सत्तेचा वापर आपण गोरगरिबांच्या कल्याणासाठी केला पाहिजे. आज मला असं नेहमी, तुम्ही राजकारणी माणसं फार नशीबवान आहात साहेब. एखादी सकाळपासून तुमच्याकडे रीग लागते लोकांची, छोटे छोटे प्रश्न असतात, तलाट्याला फोन करायचा असतोय, ग्रामसेवकाला सांगायचं असतंय. अजूनही सर्वसामान्य माणूस तलाठी भाऊसाहेबांकडे जायचं म्हटलं तर ते म्हणतंय मूड नीट असेल का, भाऊसाहेब नीट बोलेल का. अजूनही त्या लोकांमध्ये ती साशंकता असते. आमदारांकडे गेल्यानंतर एक फोन केला, ए जा रे तुझं ते काम होतंय. तुमच्या एखाद्या फोननं, तो तुमचा साधा एक फोन असतो, पण समोरच्या माणसाचं एक मोठं काम त्यातून होऊन जातं. किती काम आहे हो, किती मजा या. आणि जर आपल्याला आपल्या कष्टानं म्हणा किंवा भगवंताच्या कृपेनं म्हणा, बापदाद्याच्या पुण्याने म्हणा, अशी 7 स्थानं जर मिळाली ना, त्या 7 स्थानांचा वापर सर्वसामान्य माणसांच्या कल्याणासाठी केला पाहिजे. आणि पोरांनो, पुढारी लोकांकडनं एक गोष्ट मात्र आपण शिकली पाहिजे. मला सगळ्या पुढाऱ्यांचा हेवा वाटतो साहेब. एका तरी राजकारणातल्या माणसानं आत्महत्या केलेली बघितलं का कधी? ते घाबरतच नाहीत. 2 देऊन 2 घेऊन, बरं असं तर असं, तसं तर तसं, नाव ठेवले तरी हरकत नाही, कौतुक केलं तरी हरकत नाही, चालत राहतो तो. ही माणसं आपल्याला कुणी काय बोललं तर असं वाटतं, ही असं कसं काय बोलला असेल, काय बोलला, खचत नाही ती माणसं. सगळ्या राजकीय माणसांकडनं ही गोष्ट शिकली पाहिजे. 2 देऊन 2 घेऊन ही माणसं चालत राहतात. आपल्याला जी संधी मिळते ना, त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, संभाजी राजांनी एक सुद्धा भगवा निशाण खाली पडू दिलं नाही. संभाजीराजे जेव्हा शेवटचा श्वास घेत असतील ना, तेव्हा ते आपल्या वडिलांना सांगत, त्यांच्या डोळ्यासमोर निश्चित त्यांच्या वडिलांचा चेहरा आला असेल आणि ते म्हटले असतील, आबा आम्ही येतोय तुम्हाला भेटायला, काही क्षणात आमचा श्वास थांबेल आणि होईल आपली भेट. तुम्ही गेलात तेव्हा आम्ही तुमच्या जवळ नव्हतो, मुलगा म्हणून मला तुमची शेवटची भेट नाही होऊ शकली. हा पकडलो गेलो, वाघासारखा जगलो, तुम्ही दिलेल्या संस्कारांमध्ये राहिलो, पण लोकांनी मात्र आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. किती आरोप झाले हो संभाजीराजांवर, मोहित्यांची मंजुळान, थोरातांची कमळान, नको नको त्या आरोपांमध्ये संभाजीराजांना आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन उभं केलं. अरे जो माणूस
श्वास ठेवतो पण मान झुकवत नाही, त्या माणसाला आपण नको नको त्या आरोपांमध्ये उभे करतो. संभाजीराजे म्हटले असतील, आबा आम्ही येतोय काही क्षणात तुम्हाला भेटायला, पण शिवपुत्र संभाजी तुम्हाला शब्द देतो, आज शेवटचा श्वास घेतोय, पण जे काही आयुष्य जगलो ते आयुष्य तुम्ही दिलेल्या संस्कारांवर आणि तुम्ही दिलेल्या वाटेवरती चलत आलो. एक सुद्धा भगवा निशाण संभाजीनं खाली पडू दिलं नाही. परकीयांच्या छातडावरती शिवपुत्र संभाजी थैथया नाचला. सिद्धीला आम्ही त्या जंजिऱ्यातून बाहेर निघू दिला नाही. कर्नाटक आंध्रामध्ये घोडी घातली, एकाची हिंमत झाली नाही संभाजीच्या घोड्याला हात लावायला. 2,500-3,000 हजार सैन्य धावून आलं. शेवटी दोर घातले, साखळदंड घातले आणि आपल्याच लोकांमुळे पकडलं गेलो. आबा आता मृत्यूला सामोरं जातोय याचं दुःख नाही, पण एक ख्वाहिश राहिली. औरंग्याचं मुंडकं कापून रायगडाच्या पायरीला पुरला असतं ना, हसत हसत तुम्हाला भेटायला आलेला असतो. आबा संभाजी या मातीत नसेल, पण माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून कितीतरी संभाजी जन्माला येतील, हे स्वराज्य टिकवतील, उभं करतील आणि एकही निशाण पडू देणार नाही. संभाजीराजे गेले, पण जेव्हा स्वराज्य मिळवणं, जे स्वराज्य शिवाजी संभाजीराजांनी मिळवलं, टिकवलं, ते हिसकावण्याच्या दृष्टीने आलेल्या औरंगजेबाला हे स्वराज्य मात्र काबीज करता आलं नाही आणि याच मातीत औरंगजेबाला मरावं लागलं. हा इतिहास आहे हो आपला. या मातीचा इतिहास कुणी आयऱ्या गैऱ्यानं किंवा लुंग्या सुंग्यानं लिहिलेला नाही. या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटानं, ढगांच्या गडगडाटानं, डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. राजेगडावर पोहोचले, सुखानं मरतो म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू, कोंडाण्याच्या विजयासाठी रक्ताच्या थरव्यात कोसळणारा तानाजी मालुसरे, मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेंगे तो और भी लढेगे म्हणणारे दत्ताजी शिंदे आणि मुघलांच्या कडेकोट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून नेताना, मुघलांच्या काळजाचा थरकाप उडवणारा आणि मुघलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसणारा संताजी धनाजी, हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. अरे राजे निघाले, माहित नव्हतं का बाजी प्रभूला, जोपर्यंत विशाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत घोडखिंड लढवणं सोपं नाहीये. पण राजे तुम्ही निघा, आमच्यासारखे 1000 गेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. अरे बाजी प्रभूंचे बंधू खाली पडले. बाजी प्रभूंनी त्यांची शमशेर हातात घेतली आणि म्हटले, दादा तुम्ही थोरले, तुम्ही पहिला नंबर पटकावला, आता नंबर आमचा. पण जोपर्यंत राजेगडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत मात्र आम्ही श्वास ठेवणार नाही. बाजी प्रभूंनी श्वास ठेवला नाही, श्वास थांबवला नाही. जेव्हा कानावरती तोफांचा आवाज आला तेव्हा बाजी प्रभू म्हणाले, राजेगडावर पोहोचले, आता सुखानं मरतो. काय धाडस आहे हो. शिवाकाशीत नावी समाजात जन्माला आलेला पोरगा, राजा तुम्ही निघा, मी जातो शिवाजी बनून. त्याला माहित नव्हतं, ओळखले जाऊ पकडले जाऊ. ओळखला गेला, पकडला गेला, सपासप वार झाले, रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. पण मरताना म्हटला, जगताना शिवा नावी म्हणून जगलो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज बनून मरतो. हिरोजी इंदलकर दगड घेऊन आले शिवाजी राजांकडे, रायगड बांधून झाला. म्हणले एवढा दगड आहे ना, शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. राजे म्हणले, हिरोजी अख्खा दुर्ग तुम्ही बांधला, त्यात परवानगी काय मागायची, वरती कमानीवर लावा की, खाली पायरीला का. राज याच्यावर मी माझं नाव लिहिलंय, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर, शेवटच्या पायरीला का. राजे ज्या वेळेस गडावर याल त्यावेळेस तुमच्या पायाची धूळ फक्त माझ्या मस्तकाला लागली पाहिजे, दुसरं काही नाही. काय डिवोशन आहे. पोराचं लग्न 2 दिवसावर आलंय, तानाजीला माहित नव्हतं. एखादा म्हटलं असता, राज ते लढाया बिड्या रोजच्या आहेत, आधी पोराचं लग्न होऊ द्या, एकतर 8 दिवस रजा द्या आणि प्रेक्षक म्हणून तुमचं नाव टाकलंय, तुम्ही पण लग्नाला आलं पाहिजे. आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. 342 मावळावरती गेला. कमलकुमारीचा आणि उदयभानचा संवाद सुरू होता. उदयभान विचारतो कमलकुमारीला, द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता, तुझ्या रक्षणासाठी कोण, तुझ्या रक्षणासाठी कोण म्हटल्याबरोबर तानाजी पुढे ठाकला. अरे द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता, हिच्या रक्षणासाठी तुझा बाप समोर उभा आहे. तानाजी कड्यातनं आलात कसे, इथून यायचं तर काळ सुद्धा घाबरला असता. तलवार ठेवली, गड दिला. अरे तलवार उचल, एखाद्या कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावा आणि त्या तुकड्याच्या भोवती लोंडा घोळावा. ती अवलाद मराठ्यांची नाही, जगणार तर भगव्यासाठी आणि मरणार सुद्धा भगव्यासाठी. चल शमशेर उचल. उचलली शमशेर, खणाखणी सुरू झाली. एक वार तानाजीच्या हातावरती पडला, तानाजी खाली पडला. खाली पडलेल्या तानाजीला लात मारली. उदयभान निघाला. 80 वर्षाच्या शेलारमामानं आवाज दिला, माझ्या तानाला लात मारून चालला. मनगटात जर एवढीच खुमखुमी असेल
तरी 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर वार कर. तीच रक्तालेली तलवार फिरवून टाकली. शेलार मामानं वार हातावरती झेलला आणि दुसऱ्याच वारामध्ये 24-25 वर्षाच्या उदयभानच्या छातालावर बसून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं कोणत्या बिछव्यानं नाही, कोणत्या तलवारीनं नाही, कोणत्या समशरीनं नाही, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं स्वतःच्या दातानं त्याच्या नरडीचा घोट घेतला. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यात ही ताकद येते कुठून? शिवाजी महाराजांनी त्यांचं सैन्य असं बांधावरनं चाललेलं आहे. 10-12 वर्षाचं लिंबू टिंबू पोरग हातात दगड घेऊन धावून जातं. चाललात कुठं टाच मारून, पुढे जर आलात राई राई एवढ्या चिंधड्या उडवून टाकल. त्याला माहित नाही येणारा शिवाजी राजा आहे, पण तो त्यांना सांगतो हे राज्य शिवाजीचं आहे. पुढे जर आलात ना राई राई एवढ्या चिंधड्या उडवल. 10-12 वर्षाच्या पोरामध्ये ही हिंमत निर्माण केली कुणी? ही निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ढाल तलवारीचा नाही. शिवाजी महाराजांचं प्रशासन, त्यांची स्त्रियांविषयीची धोरणं. कर्नाटकच्या मोहिमेवरती असताना सावित्री देसाई तिची गडी जिंकली, बेड्या घातल्या हातात आणि सैन्यानं सावित्रीला समोर उभं केलं. सावित्रीने सांगितलं मला काय शासन करायचंय ते करा, या लेकराला मात्र जीवदान द्या. शिवाजी महाराज सिंहासनावरनं उठले, त्या लेकराला हातात घेतलं आणि म्हटले हा पोरगा माझा भाचा आहे, तू माझी बहीण आहे, तू तुझ्या गडीसाठी लढली, गडी तर तुला दिलीच, पण या लेकराच्या दही दूध भातासाठी आजूबाजूची 10 गावं सुद्धा देऊन टाकली. शत्रूच्या स्त्री सोबत सुद्धा कसं वागावं ना हे शिवाजी महाराजांकडनं शिकावं. पोरांनो तुम्ही असे चौकात उभे आहेत आणि गावातल्या गल्लीतल्या शाळेतल्या कॉलेजमधल्या 2 पुरी तिथून चाललेल्या आहेत. त्या पुरींनी जर तुमच्याकडे बघितलं ना त्यांना असं सुरक्षित वाटलं पाहिजे, अरे वाघासारखी 2 पोरं इथं उभी आहेत, इथं काय कोणाची हिंमत आहे. आणि तुमच्याकडे बघून तुमच्या गावातल्या गल्लीतल्या कॉलेजमधल्या शाळेतल्या पुरीला जर सुरक्षित वाटत नसेल ना, तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. मुलींनी तुमच्याकडे बघितलं तर सुरक्षित वाटलं पाहिजे, असा आपला रुबाब असला पाहिजे. आणि म्हणून शिवचरित्रातनं नेमकं काय शिकायचं हे ठरवून घ्या. शिवाजी महाराजांची समाजाकडे पाहण्याची दृष्टी, शेतकऱ्यांकडे बघण्याची दृष्टी, व्यापाराच्या बाबतीमध्ये शिवाजी राजांचं काय धोरण आहे. सुरत लुटली ती फक्त पैसे कमवायला नाही लुटली, सुरतेतल्या व्यापाऱ्यांना दम भरलाय. तुम्हाला जर इथं उद्योग व्यवसाय व्यापार करायचा असेल तर दिल्लीत बसलेला औरंगजेब इथं तुमच्या रक्षणासाठी येणार नाही. तुम्हाला आमचं राज्य तुम्हाला आमचं स्वीकारावं लागेल. इकडे पोर्तुगीजांनी कोकण किनारपट्टीवरती जहाजं उभी केली आणि कर आकारायला सुरुवात केला. राजांनी त्यांना दम भरला, अरे किनारपट्ट्या आमच्या, उद्योग आमचा, व्यवसाय आमचा, व्यापारी आमचे, आणि कर कोण तुम्ही लादणारे? कर प्रणाली सुद्धा आमची असेल. गुजरातवरून काही व्यापाऱ्यांना घेऊन आले आणि पुण्यामध्ये व्यापार वसवायला सांगितला. का आमच्या पोरांनी उद्योगात व्यवसायात व्यापारात यायचं नाही? माझी आणि आबांची ओळख झाली. अरे 5-6 कारखाने बिरखाने, सामान्य कुटुंबातला एक पोरगा, पण असं वाटतं की आपण उद्योजकतेत आलं पाहिजे, व्यावसायिकतेत आलं पाहिजे, समाजकारणात आलं पाहिजे, राजकारणात आलं पाहिजे. अशी माणसं स्वतःला झुकून देतात. आणि मला वाटतं ते राजकारणात आत्ता आले, पहिला उद्योग, पहिला व्यवसाय, आणि तोही सचोटीनं. आपल्या पोरांनी आबा उद्योगात व्यवसायात आलं पाहिजे. आज काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं भोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानाने त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील पोट. आम्ही कुठं आहोत? आम्ही नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. बरं त्यात त्यांची चूक नाही, त्या आईबापानच त्याला सांगितलेलं असतं, बाबा नोकरी कर नाहीतर तुझं लग्न पण होत नसते. आणि पोरं हल्ली अशी हुशार आहेत, लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. तुमच्याकडे रोज 2-4 तरी येत असणार, कारखान्यावर तर चिटकून घ्या, बरं ते लग्न झाल्यावर काढून का टाका ना 6 महिन्यात. लांबचं उदाहरण नाही, सोलापूरमध्येच पेपरला बातमी होती, लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमचे लग्न जमवायचं? लात मारील तिथून पाणी काढायला अशी ताकद ठेवा. कसं लग्न जमत नाही? आमच्याकडे तर एकाचं लग्न होईना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा म्हणला. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती? बरं यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हणलं. आपण किती दिवस फसवणार आहोत? पोरांनी उद्योगात व्यवसायात आलं पाहिजे, व्यापारात आलं पाहिजे. याच्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करा. भारत ही जगातली सगळ्यात शेवटचे 2 मिनिट घेतो. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि तिथं आपलं नाणं खणखणीत वाजून कसं विकायचं ना याचं तारतम्य आपल्याकडे असलं पाहिजे. पोरांच्या मागं हंटर घेऊन फक्त मार्कांसाठी लागू नका. आपण पोराला सांगितलंय एवढे मार्क पडले पाहिजेत, तेवढे मार्क पडले पाहिजे. ट्रेंड बदलतील तसे आपण बदलतो. एक जमाना डीएडचा होता. मस्के सर, डीएडला जर नंबर लागला हवेतच आणि 2 जण जर जिल्हा परिषदला रुजू झाले नवरा बायको
परत त्यांनी मागं बघायचं. आज डीएड कॉलेजेसची अवस्था काय सर? आता बहुतांशी डीएड कॉलेजेस बंद होण्याची अवस्था. डीएडचा फॉर्म कमी झाला, नंतर इंजिनिअरिंग वाल्यांचा काळ होता. गावात जर एखादा पाहुणा आला आणि त्यानं जर विचारलं ना इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठे राहतात, ते म्हणते नाव सांग. प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरगं मेडिकललाच गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला तर ते म्हणते रशियात जाऊ द्या, पण त्यानं मेडिकललाच गेलं. बरं त्यात असं नाही, याला मॅथ फिजिक्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून त्यानं इंजिनिअरिंगला जावं, याला बायोकेमिस्ट्री मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून त्यानं मेडिकल. यांच्या डोक्यात काय, पोरगा MBBS, त्याला मुलगी MBBS, दोघांचा दवाखाना आणि नंतर मेहुण्याला मेडिकल. इकडे कसं असतंय मला माहित नाही. हल्ली ते मेहुण्यालाच द्यावं लागतं, अलिखित नियम आहे. या चौकटीच्या पलीकडे जायला तयार नाही होत. आमच्याकडे सर्कस चालते आणि सर्कस मध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालतात. शेवटचे 1 मिनिट. आणि त्या सर्कस मध्ये लोक वाघ सिंह बघायला येतात. एक लहान पोरग कुत्र्याचं पिल्लू घेऊन गेलं आणि सर्कसच्या मॅनेजरला म्हटला उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे. सर्कसचा मॅनेजर म्हटला लोक वाघ बघायला येतात, सिंह बघायला येतात, हे पिल्लू कोण बघल? म्हणला हे पिल्लू विशेष पिल्लू आहे. मला काय विशेष आहे? म्हणलं हे सुंदर पियानो वाजवतो. त्यानं बॅग मधनं पियानो काढला, पिल्लाच्या समोर ठेवला. पिल्लू पियानो वाजवायला लागला. तो म्हणला अरे 1 नंबर पिल्लू आहे, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा. दोघांमध्ये संवाद सुरूच होता. तेवढ्यात एक मोठं कुत्रं आलं, दातात उचललं पिल्लाला, रागात अशी पियानोवरती लात मारली आणि जोरात हॉलच्या बाहेर निघून गेलं. त्या सर्कसच्या मॅनेजरने विचारलं हे कोण आहे, एवढा राग का? त्या पोरानं सांगितलं ये इसकी माँ है और इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवायचं नाही, ज्याला पियानो वाजवते तर त्यानं डॉक्टर व्हायचं नाही. हंटर घेऊन पोरांच्या मागे लागलोय आम्ही. शिवाजीराजे 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाका, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचा. परवा तर 10वीतला पोरगा मला विचारत होता सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार का तुकाराम पडणार? म्हटलं अरे हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. मार्कांच्या पलीकडे जाऊन आम्हाला जरा आमच्या अभ्यासाकडे बघता येईल का याची काळजी घ्या. मुलांना चांगला संस्कार द्या, चांगला विचार द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनसामान्यांमध्ये रुजेल यासाठी मनापासून काम करा. शिवाजी महाराजांचा फोटो बघा, एका हातात तलवार असते आणि पाठीवरती ढाल असते. इतर राजांच्या एका हातात तलवार असते आणि दुसऱ्या हातात ढाल असते. मी नेहमी आमच्या सरांना विचारायचो, इतर राजांच्या एका हातात तलवार दुसऱ्या हातात ढाल, शिवरायांच्या मात्र कायम पाठीवर ढाल का असते? त्यांनी सांगितलं छत्रपती शिवरायांकडे दूरदृष्टी होती. त्यांना ठाऊक होतं 300 वर्षांनंतर पुढून वार करणारी अवलाद जन्माला येणार नाही. पाठीवरती वार करणाऱ्यांची संख्या वाढेल तेव्हा ढाल पाठीवरती घ्या. आता विचारांची आणि संस्कारांची ढाल पाठीवरती घ्यायची आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी शिवचरित्र अभ्यासायचं एवढाच विचार या निमित्ताने व्यक्त करतो. आबा ज्या पद्धतीने आपण ही सांस्कृतिक चळवळ निर्माण केली त्या चळवळीतून चांगले